तुम्हाला सुद्धा नेहमीपेक्षा वेगळं आणि काहीतरी चमचमीत खायचं आहे का? त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धी वाटी पुदिना घ्यायचं, मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घ्यायचं. गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडली की एक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊसूद होईपर्यंत परतायचा. तयार वाटण घालायचं. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. 200 ग्रॅम मशरूम चिरून घेतला आहे ते घालायचं. मसाल्यासोबत परतून घ्यायचं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं. 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय तो घालायचा. मसाल्यासोबत मिक्स करून परतून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ आपण आधीच घातलं होतं. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करायच्या. कुकर थंड करायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत नेहमीपेक्षा वेगळा मशरूम पुलाव तयार आहे. नक्की बनवून